या सगळ्यांचाच आभार मानतोय। सगळेच अंपायर पिंट्या कुंभार असतील, यतीन भोईर असेल, जे अंपायरसाठी आम्हाला सहकार्य केलं, जोगाव मित्रमंडळाचे सर्व सदस्य असतील त्या सर्वांचाच आभार मानतोय। चला पहिलं पारितोषिक आपण जाऊया बेस्ट फिल्डरकडे आणि ते बेस्ट फिल्डरचं पारितोषिक जातोय गावदेवी ऐरोली टीमकडे। राजकुमार ठरला या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर। मी आदरणीय नारायण म्हात्रे साहेबांना विनंती करतोय की आपण हे पारितोषिक प्रदान करावं। बेस्ट फिल्डरचा किताब नारायण म्हात्रे यांच्या शुभ हस्ते दिलं जाईल आणि राजकुमार ठरला यंगस्टर खेळाडू आहे आणि या खेळाडूला देखील सन्मानित केलं जाते। राजकुमार ठरला या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक। जाऊया या स्पर्धेचा बेस्ट बॉलर आणि पुन्हा एकदा गावदेवी ऐरोली टीम कडून सँडी गुप्ता ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॉलर। अप्रतिम गोलंदाजी केली। मी वैभव भोईर यांना विनंती, सँडी म्हात्रे सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण बेस्ट बॉलरचा किताब आपण बहाल करावा। खूप चांगली गोलंदाजी राहिली सँडी गुप्ताची या मॅचमध्ये, या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा पारितोषिक आपल्या नावी केलं सँडी गुप्ताने आणि बेस्ट बॉलरचा किताब आपल्या नावी करतोय। तर पुढचं पारितोषिक आहे बेस्ट बॅटर। ज्या बॅट्समनने खूप चांगली बॅटिंग केली या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि सध्याचा हंगाम ज्याने गाजवलाय, स्वराज म्हात्रे ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॅटर। मी वैभव भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण बेस्ट बॅटरचा किताब स्वराज म्हात्रे ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॅटर। खूप चांगला खेळ केला। बेस्ट बॅटरचा किताब स्वराज म्हात्रे, खूप चांगला खेळ केला। स्वराज म्हात्रे खूप चांगला खेळ केला। सर मॅन ऑफ द सिरीज चा किताब कुठल्या खेळाडूला जावे यासाठी 2-3 नावं होती। जयेश पाटील हे नाव घेण्यात आलं होतं, त्यानंतर स्वराज म्हात्रे हे नाव देखील रेसमध्ये होतं, पण त्याआधी आपण प्रथम आणि द्वितीय पारितोषिक आपण प्रदान करावा। लफडा चषक 2024 या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला आहे नेरूळ 11 नेरूळ टीम। संपूर्ण टीमला विनंती करतोय की आपण मंचावर या आणि मी मान्यवरांना विनंती करतोय की आपल्या सगळ्यांच्या शुभ हस्ते आपण द्वितीय क्रमांकाचा मानकरीचा हे पारितोषिक $10,000 कॅश प्राइज आणि ही द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी नेरूळ 11 नेरूळ टीम, ज्या टीमने खूप चांगला परफॉर्मन्स केला आणि पावसाळी स्पर्धेमध्ये आपली पुन्हा एकदा छाप सोडली। टीम नेरूळ 11 नेरूळ टीम ठरलाय या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी। खूप खूप अभिनंदन सगळ्याच टीमचं, मी कौतुक करतोय, आभार मानतोय, खूप चांगला खेळ केला। थँक्यू व्हेरी मच। नेरूळ 11 नेरूळ टीम द्वितीय क्रमांकाचा मानकरी। या स्पर्धेचा उपविजेता संघ राकेश प्रतिष्ठान गोठिवली, रोख रक्कम 20,000 व ही द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी राकेश प्रतिष्ठान गोठिवली टीमच्या नावावर लागले। नारायण म्हात्रे संपूर्ण मान्यवर आहेत, त्यांच्या शुभ हस्ते दिले जाईल। संपूर्ण टीमने खूप चांगला खेळ केला। निलेश पाटील कॅप्टन, स्वराज म्हात्रे असेल, ऋणाल म्हात्रे असेल, संपूर्ण टीमचा खूप चांगला परफॉर्मन्स राहिला। शिवा असेल, त्याचबरोबर केतू शेलार असेल, मयुरेश पाटील असेल, रोहित हनुमंत म्हात्रे, या सगळ्या टीमने खूप चांगला परफॉर्मन्स केला आणि राकेश प्रतिष्ठान गोठिवली टीम ठरली या स्पर्धेचा उपविजेता संघ। खूप खूप अभिनंदन टीम राकेश प्रतिष्ठान। कॅश प्राइज 20,000 व ही द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी लफडा चषक 2024 चा उपविजेता संघ राकेश प्रतिष्ठान गोठिवली। वेल प्लेड बॉयज। चला आपण अजून एक पारितोषिक बाकी आहे मॅन ऑफ द सिरीज। राकेश प्रतिष्ठान गोठिवली, गावदेवी ऐरोली की नेरूळ 11 नेरूळ या 3 संघांपैकी या एका संघातील खेळाडूला दिलं जाईल मॅन ऑफ द सिरीज आणि ते पारितोषिक जात आहे या स्पर्धेचा
बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट गोज टू मिस्टर राहुल म्हात्रे ठरला या स्पर्धेचा बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. राहुल म्हात्रे उपस्थित नाहीये, त्याच्या बिहाफ आपण त्याचंच प्रतिनिधी अखेरच्या एक महत्वाच्या क्षणी एक लॉंगेस्ट षटकार लगवला आणि तो उपस्थित नाहीये, पण त्याचा टीम मेंबर्स इथे ही ट्रॉफी कलेक्ट करत असताना राहुल म्हात्रे ठरला या स्पर्धेचा बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. मालिकावीरचा किताब आपल्या नावी केलाय. वेल प्लेड. चला फायनल आणि अंतिमचा हे पारितोषिक आहे. लफडा चषक 2024 चा चॅम्पियन ज्या टीमने पहिल्या मॅच पासून संघर्ष केलाय, पहिल्या मॅच मध्ये 27 धावा डिफेंड केल्या, दुसऱ्या मॅच मध्ये 1 बॉल मध्ये 10 धावा इथे आपल्या नावी केल्या आणि फायनल मध्ये जाऊन फायनलचा किताब आपल्या नावी करणारा गावदेवी ऐरोली संघ ठरलाय लफडा चषक 2024 चा चॅम्पियन. निलेश गंगाराम भोईर, जयेश पाटील असेल, सँडी गुप्ता असेल, दुर्वेश मनोरे या सगळ्या टीमचा खूप चांगला परफॉर्मन्स झाला. गौरव शिंदे या सगळ्याच टीमने खूप चांगला परफॉर्मन्स केला. तर गावदेवी ऐरोली संघ ठरला या स्पर्धेचा चॅम्पियन. वेल प्लेड बॉयज आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टीम गावदेवी ऐरोली संघ. खूप खूप अभिनंदन. सर्वच मान्यवरांचे शुभ हस्ते या सर्व टीमचं कौतुक केलं जाईल आणि अभिनंदन असेल गावदेवी ऐरोली संघाचं. लफडा चषक 2024 चा चॅम्पियन ठरला. वेल प्लेड बॉयज आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. खूप खूप अभिनंदन. थँक्यू व्हेरी मच. PTC लाईव्ह आमचे केडी असतील, मंदार पाटील असतील, त्याचबरोबर विशाल बैकर असतील, संतोष म्हात्रे सँडी सर असतील, या सगळ्यांचाच आभार मानतो.